केशवजी याच्यावर स्वतंत्र चर्चा होऊ शकते. आत्ताचा आपला मुद्दा आहे तो म्हणजे विधानसभेचा येऊ घातलेला निकाल, आणि आता आणखी काही आकडेवारी रिजन वाईज आकडेवारी आपल्या समोर येते, तर आपण त्याच्यावर जाऊया आणि मग चर्चा करूया. रिजन वाईज आकडेवारी पोल समोर आलेला आहे, काय सांगतोय पोल बघूया. SS ग्रुपचा हा पोल आलेला आहे. विदर्भातला आकडा समोर आला. एकूण जागा विदर्भात आहेत 62, महायुतीच्या खात्यात 26 ते 27 जागा, मविया 33 ते 35 आणि इतर 2 ते 3 अशी ही स्थिती बघायला मिळते. SS ग्रुपचा हा पोल विदर्भाच्या बाबतीत. पश्चिम महाराष्ट्राचा पोल काय सांगतोय. महायुती 27 ते 28, मविया 40 ते 42, इतर 2 ते 3. पश्चिम महाराष्ट्रातल्या जागांची एकूण संख्या आहे 70. मराठवाड्यात एकूण जागा 46, महायुती 17 ते 18, मविया 27 ते 28, इतर 2 ते 3. मुंबईमध्ये अतिशय क्लोज फाईट बघायला मिळते. महायुती 17 ते 18, मविया 18 ते 19, इतर 1 ते 2. एकूण जागा मुंबईतल्या 36. उत्तर महाराष्ट्रात एकूण जागांची संख्या आहे 35, महायुती 18 ते 21, मविया 15 ते 16, इतरांच्या खात्यात 2 जागा जाऊ शकतात. तर कोकणामध्ये काय स्थिती आहे. महायुती 22 ते 23, मविया 14 ते 15 जागा मिळवू शकते, इतर 1 ते 2 आणि एकूण जागा कोकणातली संख्या आहे 39. पुढचा आणखी एक पोल समोर आलेला आहे, तो पोल काय सांगतो तोही बघूया आणि मग पुढे जाऊया. ZAIचा पोल मराठवाड्यातल्या जागा 46, महायुती 16 ते 21, मविया 24 ते 29 आणि इतर 0 ते 2 अशी आकडेवारी ZAI पोलनुसार बघायला मिळते. तर विदर्भात एकूण जागा 62, महायुतीला मिळू शकतात जागा 32 ते 37, मवियाला 24 ते 29, इतर पक्षांना किंवा इतर उमेदवारांना मिळतील जागा 0 ते 2 अशी आकडेवारी आहे. मुंबईतला इकडेही पोल आपण बघतो, तोही क्लोज फाईट दाखवते. मुंबईत महायुतीला 15 ते 20, मविया 15 ते 20, इतर 0 ते 1, एकूण जागा 36. तर आता रिजन वाईज पोल आपल्या समोर आहे. राजीव सर, याच्यामध्ये आता थोडंसं मुंबईकडे येऊया आपण. मुंबई आणि जर हे बघितलं तर इकडे क्लोज फाईट दाखवलेली आहे दोन्ही पोलमध्ये. तर मुंबई कोकण असेल, ठाणे असेल, इकडचं चित्र जर आपण बघायचं झालं तर तुम्ही कसं बघताय, कोणते मुद्दे महत्त्वाचे ठरले आणि ही आकडेवारी काय सांगते. अजूनही लोकांच्या मनातला आपला थांग लागत नाहीये. नाही, नक्कीच अश्विन, जे या निवडणुकीत